आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे। या अंतर्गत 2169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। म्हणजेच नमोचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। नेमकं कृषी विभागाकडून याबाबत काय सांगण्यात आलेलं आहे, तसेच कोणते प्रमुख जिल्हे आहेत व कोणत्या बँकांमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, सविस्तररित्या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचंय व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायचंय, कारण की आता नमोचा 7वा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे सर्व सविस्तर अपडेट मिळेल व तुम्हाला नेमके पैसे कधी मिळणार आहेत हे तुम्हाला कळेल। कारण की आता ऑगस्ट महिना संपलेला आहे आणि आता सप्टेंबर महिना देखील आला आहे, मात्र अजून शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत, म्हणून आता अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा ही संपलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण येथे पाहायला गेलं तर मित्रांनो नमस्कार, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा नमो शेतकरी योजनेबद्दल। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाते आणि शेतकरी बांधवांना थोडाफार दिलासा मिळतो। सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, किंवा आपण असे देखील म्हणू शकतो, कारण की शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा आहे की 7वा हप्ता कधी येणार आहे, नेमकी तारीख काय आहे आणि निधी मंजुरीची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली आहे। चला तर मग या संपूर्ण विषयावर सविस्तर माहिती जाणून घेऊयात। नेमका तुम्हाला हप्ता कधी मिळणार आहे, चला पाहूयात। शेतकरी मित्रांनो, इथे पाहू शकता शेतकऱ्यांसाठी सध्याची परिस्थितीनुसार महाराष्ट्रातील शेतकरी नेहमीच नैसर्गिक आपत्ती, पावसाचा अनियमित पॅटर्न आणि बाजारभावातील चढउतार यामुळे अडचणीत सापडतात। खरीप हंगाम सुरू झाला आहे, पण अनेक ठिकाणी पुरेसा पाऊस झालेला नाही, तर काही ठिकाणी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे बहुतेक नुकसान झाले आहे। या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांना थोडा आर्थिक आधार हवा असतो, म्हणूनच सरकारकडून येणारे 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरतो। यामध्ये शेतकऱ्यांसाठी पीक विमा देखील मंजूर करण्यात आलेला होता, यामुळे देखील नमोचा हप्ता देण्यास उशीर झालेला आहे। त्यानंतर लाडकी बहीण योजना जो महिन्याला पैसे दिले जातात, त्यामुळे देखील या हप्त्याला देण्यास उशीर होत आहे, कारण की समस्या एकच आहे, ते म्हणजे निधी। तर आता पुढे पाहायला गेलं तर आता निधी मंजुरी बाबत काय आहे, तर ही योजना आता केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने राबवलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याची ही योजना आहे। पात्र शेतकऱ्यांना हप्त्यांद्वारे 2000 रुपयांची मदत मिळते। आतापर्यंत 6 हप्ते वितरित झालेले आहेत, अजून लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे। आता 7व्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत आणि अखेर त्यांच्या खात्यामध्ये आता 7वा हप्ता हा जमा केला जाणार आहे, म्हणजेच वितरित केला जाणार आहे। तर इथे पाहू शकता छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, पुणे, सोलापूर, लातूर, अमरावती, यवतमाळ, नागपूर, बीड, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे अशा अनेक जिल्ह्यांतील शेतकरी 7व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत व या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। मागील काही हप्ते वेळेस मिळाल्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना आशा आहे की पैसे उशिरा न होता लवकर जमा होतील, मात्र या वेळेस तब्बल 1 ते 1.5 महिन्याचा उशीर झालेला आहे 7वा हप्ता वितरण्यामध्ये। हे जे मी जिल्हे सांगितले आहेत त्या जिल्ह्यांना तर हप्ता मिळणारच आहे। या व्यतिरिक्त जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना देखील दुसऱ्या टप्प्यांमधील पैसे देण्यात येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आता असे आपण पाहायला गेलं तर हप्ता मिळण्यास उशीर झालेला आहे, म्हणून नमोचा 8वा हप्ता देखील या हप्त्यासोबत मिळणार का, या संदर्भात मोठी अपडेट आता समोर येणार आहे। ती अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर येथे पाहू शकता की 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी सरकारकडून आधी निधी मंजूर होतो। या निधीचा GR शासन निर्णय काढण्यात येतो, त्यानंतर बँकांना पैसे पाठवले जातात।
काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होते. म्हणजेच ही प्रक्रिया नेमकी 3 टप्प्यांमध्ये होते व या 3 टप्प्यांच्या प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता दमादमाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टप्प्याटप्प्याने येणार आहेत. आज तुम्हाला आले तर उद्या तुमच्या कोणी ओळखीच्याला येतील, असं नाही की एकाच दिवशी समजायला येतील. तर इथे आपण पाहायला गेलं शेतकरी मित्रांनो, तर पहिला टप्पा म्हणजे निधी मंजूर करणे. निधी मंजुरीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. आता केंद्र सरकार जसा कसा निधी मंजूर करेल, निधी मंजूर झाला केंद्र सरकारकडून की लगेच बँकांना पैसे पाठवण्यात येणार. बँकांना पैसे पाठवण्यात आले की जो महाराष्ट्र शासन आहे त्यांच्या मार्फत नमो शेतकरी 7वा हप्ता वितरण सोहळा असा म्हणून कार्यक्रम राबवण्यात येणार आहे व त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा व्हायला सुरुवात होणार. म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अखेर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर शेतकऱ्यांना हप्ता वेळेत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना करायची कामे म्हणजे आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल नंबर अपडेट असणे आवश्यक आहे. अनेकदा शेतकऱ्यांची बँक खाती आधारशी लिंक नसतात किंवा KYC पूर्ण नसते, त्यामुळे काहींचे पैसे उशिरा मिळतात. यावेळी शेतकऱ्यांनी आधीच आपली कागदपत्रे नीट करून ठेवावीत असं सरकारकडून सांगण्यात येत आहे, कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र तब्बल 1.5 महिना उलटून गेलेला आहे व ही सर्व कामे शेतकऱ्यांची झालेली आहेत. मग आता शेतकऱ्यांना हप्ता कधी मिळणार हा शेतकऱ्यांमध्ये प्रश्न आहे. तर इथे पाहायला गेलं तर सध्या गणेशोत्सव आणि इतर सण जवळ आले आहेत, म्हणजे जवळ आले नाही तर चालू आहेत. या काळात शेतकऱ्यांना घरगुती खर्च आणि पिकांची देखभाल या दोन्ही गोष्टी सांभाळायला लागतात. त्यामुळे 2000 रुपयांचा हा हप्ता खर्च कमी करण्यासाठी मदत करतो. मात्र यामध्ये आता वाढ करावी अशी देखील शेतकऱ्यांची मागणी आपल्याला समोर येताना पाहायला मिळते. येथे तुम्ही पाहू शकता शेतकरी बांधवांची मागणी आहे की रक्कम वाढवावी. पिकांच्या खर्चाच्या तुलनेत 2000 रुपये खूपच कमी आहेत. सरकारने भविष्यात हा हप्ता वाढवला तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. तर सरकारकडून सांगण्यात आले होते की 3000 रुपयांचा हप्ता करण्यात येणार आहे. मात्र सरकारकडून ते करण्यात आलं नाही. अधिवेशनात देखील जे माजी कृषी मंत्री होते त्यांनी स्पष्ट सांगितलं की शेतकऱ्यांना 3000 रुपये मिळणार नाहीत. तर आता 7वा हप्ता शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. सरकारकडून निधी मंजुरी प्रक्रियेला गती मिळालेली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा निधी मंजूर झाल्यानंतर 4 ते 5 दिवसांच्या आत मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. एकदा निधी मंजूर झाला की शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे हा निधी मंजुरीचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे. जसा केव्हा सरकारकडून म्हणजे केंद्र शासनाकडून हा प्रस्ताव मंजूर होईल तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. जोपर्यंत प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार नाहीत. एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शेतकरी मित्रांनो, केंद्राकडून PM किसान योजनेचा 20वा हप्ता देताना करण्यात आलेला होता. तो म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांच्या नावावर 2019 अगोदर जमीन नव्हती त्या शेतकऱ्यांना हप्ता दिला जाणार नाहीये. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे नावावर 2019 अगोदर जमीन होती, म्हणजे त्यांच्या 7/12 जमीन होती, त्या शेतकऱ्यांना हे पैसे आता दिले जात आहेत. तसेच महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये त्या शेतकऱ्यापेक्षा अधिक व्यक्ती लाभ घेत आहेत, म्हणजे एकापेक्षा अधिक व्यक्ती एका घरातून 2 ते 3 जण लाभ घेत असेल तर त्यांच्यापैकी फक्त एकालाच लाभ मिळणार आहे. याची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुमच्या घरात तर एकापेक्षा जास्त जण लाभ घेत असतील तर तुम्हाला हप्ता यायला हा नक्कीच उशीर होणार आहे किंवा ज्या पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे त्या शेतकऱ्यांच्या तुलनेत तुम्हाला हप्ता यायला 4 ते 5 दिवस लेट होऊ शकतो. तसेच पुढे आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमाच होणार आहेत. मात्र पात्र शेतकऱ्यांची जी यादी असते, यादी जाहीर करण्यात येते, ती यादी आता त्यांच्या ज्या ऑफिशियल वेबसाईटवर आता दाखल करण्यात आलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटवर पात्र शेतकऱ्यांची यादी आहे. तुम्हाला तेथे तुमचा स्टेटस चेक करता येणार आहे. तुम्हाला सर्व तांत्रिक अडचणी काय आहेत व तुमची
तांत्रिकरित्या समजे कामे करण्यात आलेली आहेत का, तुम्ही पात्र आहात का, तुमचा स्टेटस यस आहे का, हे सर्व तुम्हाला चेक करणे अत्यंत गरजेचे आहे। त्याकरिता तुम्हाला namoshetkari.in या वेबसाईटवर जाऊन तुमचे स्टेटस चेक करायचे आहे। तिथे तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तुमच्या पुढे सर्व माहिती येणार आहे। तसेच इथे महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो आपण पाहायला गेलं तर तुम्ही इथे पाहू शकता की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा निधी मंजूर केल्यानंतरच मिळणार आहे। निधी मंजूर जर झाला नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येण्याची दाट शक्यता नाहीये। म्हणून जेव्हा केव्हा निधी मंजूर होईल तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आलेला आहे। मात्र केंद्राकडून जोपर्यंत हा निधीच्या प्रस्तावावर सही होत नाही म्हणजेच निधी मंजूर होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत। निधी मंजुरीच्या प्रक्रियेला गती देण्यात आलेली आहे असे सांगण्यात आलेले आहे। मात्र जोपर्यंत निधी मंजूर होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत। तुम्हाला तुमच्या यादीमध्ये नाव आहे का नाही ते आता जाऊन चेक करायचं आहे, कारण की यादीमध्ये नाव असेल तरच तुमच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत। म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या यादीमध्ये नाव तुमचे स्टेटस नक्की तपासायचे आहे। वाटले तर तुम्ही PM किसानच्या वेबसाईटवर देखील चेक करू शकता किंवा नमो शेतकरीच्या देखील करू शकता। तुम्हाला हा हप्ता देण्यास 1.5 महिना उशीर झालेला आहे, म्हणून तुमच्या खात्यात हे पैसे आता लवकरच येणार आहेत, कारण की आता सप्टेंबर महिना चालू आहे व सप्टेंबर महिना व सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये तर 8वा हप्ता देण्यात येणार आहे। म्हणून नमोचा आता 7वा आणि 8वा हप्ता सोबतच देण्यात येणार का याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष आहे। तर नमोचा 7वा आणि 8वा हप्ता सोबत मिळणार का याबद्दल देखील महत्त्वाचा व्हिडिओ मी समोर घेऊन येणार आहे। म्हणून तुम्हाला आता या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट करिता आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। धन्यवाद।